Good morning, all of the students. Myself, Sachin Narayan Zanevekar, Assistant Professor, Department of Commerce. I am teaching you the insurance subject and principle of marketing for the BCom first year. We have two semester, semester 1 and semester 2. Here, semester 1, you have 50 marks related to the subject and the syllabus we have discussed earlier when I have taken the lecture related to that particular subject. So we have to teach here semester first, which have include four contents, four topics. One by one we have to be studied by the way of online teaching. Now in this pattern, the semester first have 50 marks, which the exam has been conducted by Shivaji University Kolhapur. There have no any internal marks to the become first students. So you have to firstly consider that all the exams will be conducted by the college of the become first year. In I have your two subjects. One is the insurance and second one is the principle of marketing. Insurance, that subject I have taught you through online lecture, and principal marketing after the college has been started or the some adjustment has been making, then after I will teach you. विद्यार्थी मित्रो, तर मी प्राध्यापक सचिन नारायण जानवेकर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स सहाय्यक प्राध्यापक म्हणून इथं कार्यरत आहे. तुमच्या बीकॉम फर्स्ट इयरला विमा आणि मार्केटिंग या विषयासाठी माझी अपॉइंटमेंट असेल. तर यामध्ये तुम्हाला दोन सेमिस्टर असतील. सेमिस्टर 1 6 महिन्यासाठी आणि नेक्स्ट सेमिस्टर 6 महिन्यासाठी. विद्यापीठाच्या गाईडलाईन नुसार या एक्झाम ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जातील. कॉलेज मार्फत या एक्झाम होत असतात, सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड. सेमिस्टर फर्स्टला तुमचा विमा आणि मार्केटिंग हे 50 मार्कासाठी आहे. याचं जे मार्किंगचं डिस्ट्रीब्युशन असेल हे तुम्हाला किंवा प्रश्नाचं जे नेचर असेल ते ज्या त्या वेळेला सांगितलं जाईल. तर आता सध्या तरी आपण विमा हा टॉपिक ऑनलाईन लेक्चरच्या स्वरूपामध्ये बघणार आहोत. प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग हा विषय थोडा अंतर्गत आमची इंटरनल ऍडजस्टमेंट चालू असल्यामुळे तो नंतर तुम्हाला टीचिंग करण्यात येईल किंवा त्या संदर्भात इतर व्यक्तीची नेमणूक केली जाईल. सध्या तरी आपण ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून विमा हा टॉपिक बघतो आहोत. तर चला आपण विमा या टॉपिक कडे वळूया. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण विमा या टॉपिकची सुरुवात करतोय. विमा हा शब्द तसा आपला नजीकचा किंवा दररोजच्या जीवनात देखील असला तरी देखील या संदर्भात ज्या संकल्पना आहेत किंवा त्याचा जे मेन उगम कसा झाला हे बघणं खूप गरजेचं आहे. निसर्गतः मानवाला स्वतःच्या संरक्षणाची तसेच आपले सगळे सौर्य असतील, मग नातेवाईक असेल, पै पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, घरातील कौटुंबिक व्यक्ती असतील, तर यांच्या रक्षणाची किंवा त्यांच्या संरक्षणाची ही निसर्गालाच आपल्याला एक देणगी दिलेली आहे की यांच्यापासून बचाव कसा करावा. आता निसर्गतः म्हणजे कोरोना आलेला आहे, तर कोरोनाच्या काळात आपण सॅनिटायझरचा वापर करतोय, मास्कचा वापर करतोय. हे कशासाठी? तर माझं जीवन सुखकर राहावं, माझ्या जीवनामुळे किंवा माझ्या मृत्यूमुळे माझ्या घरातील लोकांना त्रास होऊ नये या उद्देशाने आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या संरक्षणार्थ करण्याचा प्रयत्न करतो. हे संरक्षण आपण फक्त जीवनापुरतच नाही करत, तर इतर गोष्टींच्या बाबतीत देखील असेल. माझ्या घरामध्ये माझी गाडी असेल, माझं घर असेल, माझा एखादा मोबाईल असेल, याचं संरक्षण कसं होईल? माझा मोबाईल हरवणार नाही, तो चोरीला जाणार नाही, तो फुटणार नाही, यासाठी त्याच्या संरक्षणाची आपण काहीतरी तरतूद करतो. मग त्या मोबाईलला मी स्क्रीन गार्ड घालेन, कव्हर घालेन. माझी माझी जर गाडी असेल, बाईक असेल, तर ती मोटरसायकल माझी सुरक्षित कशी राहील या दृष्टीने त्या मोटरसायकलला एखादा मी शेड बांधेन किंवा ती गोडाऊन मध्ये हे करत असताना घरामध्ये ती आम्ही लावत असताना त्याला व्यवस्थितरित्या लॉक केलं जाईल. घरामधून बाहेर जात असताना त्या घराचं रक्षण कसं होईल, त्यातील तिजोरीचे सामानाचे रक्षण कसं होईल, त्यात कॅश असतील, दागदागिने असेल, त्याचं संरक्षण आपण प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो. मग त्या तिजोरीला लॉक लावण्याचा प्रकार असेल, त्या सोन्याचा काही सिक्युरिटी पर्पज या दृष्टीने संरक्षणाच्या दृष्टीनं ते बंदिस्त कसं करता येईल, त्याचं चांगलं पॅकिंग कसं करता येईल याचा आपण विचार करत असतो. कारण हे निसर्गतः व्यक्तीला दिलेली ही देणगी मानली जाते की जेणेकरून की त्या व्यक्तीचं
त्याच्या असणाऱ्या मालमत्तेचं, संपत्तीचं तो संरक्षण करण्याचा विचार हा त्याला दिला जातो. आणि यातूनच एक संकल्पना उदयाला आली, ती म्हणजे विमा. की विमा हा असा घटक आहे की ज्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींना अनपेक्षित घटनेतून आपल्याला संकट ओढवण्याची शक्यता आहे, धोका वाढतो, असे असंख्य लोक एकत्र येतात. ही एकत्र आलेली व्यक्ती एक निधी तयार करतात, ठराविक रक्कम गोळा केली जाते आणि त्यातून एक फंड, एक निधी जमा केला जातो. आणि या सर्व लोकांच्या मध्ये ज्या एखाद्या व्यक्तीचं नुकसान झालेलं असेल, ज्याला काही धोका पोचलेला असेल, त्याला मदत करण्याच्या दृष्टीनं, त्याची भरपाई करण्याच्या दृष्टीनं तो निधी वापरला जात असेल तर त्याला आम्ही विमा असं साध्या स्वरूपामध्ये भाषेमध्ये म्हणतो. की पूर्वीच्या काळी आम्हाला संरक्षणाची गरज नव्हती, कारण आरोग्य चांगलं राहत होतं. लोक 150-100 वर्षे जगलेले आम्हाला बघायला मिळतात. मात्र आत्ताच्या जमान्यामध्ये धावपळीचं युग आल्यामुळं किंवा आम्ही आधुनिक जी काही हे आहे, औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रतंत्राचा वापर भयानक झाला, कारखाना सिस्टीम आली, बाहेरचं जे वातावरण आहे ते वातावरण बदलू केलं. तसं व्यक्तीनं आपल्या जीवनावरती संकट देखील ओढावून घेतलेली दिसून येतात. आणि या संकटापासून माझा बचाव व्हावा, माझं आरोग्य सुरक्षित राहावं, मला काही संकट उद्भवणार नाही, जर उद्भवलं त्यातून माझा बचाव कसा होईल, या उद्देशाने व्यक्ती आपल्या संरक्षणाची जी संकल्पना आहे ती उदयाला आली. आणि त्यातून हा विमा जो आहे तो विमा आलेला दिसून येतो. असं ज्या ज्या लोकांना धोका वाटतो की माझा मृत्यू येण्याची शक्यता आहे, माझ्या गोडाऊनला आग लागण्याची शक्यता आहे, समुद्रामध्ये माझं जहाज बुडण्याची शक्यता आहे, समुद्रामध्ये एखाद्या वेळेस चाचेगिरी होण्याची शक्यता आहे, यामधून माझा कुठेतरी जे काही सामान असतील, मालमत्ता असेल, संपत्ती असेल, स्वतःचं आरोग्य असेल, यापासून बचाव होण्याच्या दृष्टीनं हा विमा जो आहे तो विमा तुम्हाला सुरू झालेला दिसून येतो. की एकाच प्रकारचा धोका संभवणारे असंख्य लोक एकत्र येतात. त्या असंख्य लोकांमधून जो काही निधी आहे तो निधी गोळा केला जातो, काही पैसे गोळा केले जातात आणि ज्यातून एखाद्याचं नुकसान होईल, ऍट अ टाइम सगळ्यांचं नुकसान होणार नाही, त्या सगळ्या गोळा झालेल्या लोकांमधून एखाद्या व्यक्तीचं नुकसान होणार आहे. आणि या गोळा केलेल्या पैशामधून, त्या निधीमधून एखाद्याचं ज्याचं नुकसान झालं असेल त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न हा केला जातो. त्यामुळे मानवाला सापडलेले हे एक सहकार्याचं उत्तम आविष्कार म्हणून देखील आम्ही विम्याकडे पाहिलं जातो. कारण विमा हा पूर्वी अशी संकल्पना होती की जीवनाचाच फक्त विमा उतरवला जातो, आरोग्याचाच विमा उतरवला जातो. मात्र अलीकडच्या काळामध्ये ही जी संकल्पना आहे ही मागे पडत गेलेली दिसून येतं. आता नाना प्रकारचे विमा आलेला आम्हाला दिसून येतात. मग तुम्हाला एखाद्या लहान मूल जे जन्मलेलं आहे, 1 दिवसाचा असेल तर त्याचा देखील विमा उतरवला जातो, त्याला आम्ही चाइल्ड इन्शुरन्स म्हणतो. एखाद्या तुमच्या शिक्षणाची तरतूद व्हावी या उद्देशाने तुमच्या आई वडिलांनी तुमचा विमा उतरवला असेल त्याला आम्ही एज्युकेशनल पॉलिसी म्हणतो, शिक्षण विमा असं यातून घेतो. एखादा व्यक्ती आता नोकरीमध्ये असेल, भविष्यामध्ये म्हातारपणामध्ये तो रिटायर झाल्यानंतर, त्याची रिटायरमेंट आल्यानंतर त्याला पेन्शन सुरू करावी अशी वाटत असेल तर पेन्शनचा विमा आमच्याकडे सुरू झालेला दिसून येतो. शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्याला वाटतं की माझ्या शेतामध्ये पिकलेलं पीक हे सुरक्षित राहावं, ते पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊ नये किंवा त्याच्यावरती कुठला रोगराई पडू नये, कीटकनाशकांचं जे काय असतं ते कीटक रोगराई पडून माझं पीक खराब होण्याची शक्यता आहे, तर पिकाचा विमा आलेला दिसून येतो. शेतकरीचं शेतामध्ये जी जनावर बाळगतोय त्या जनावरांचा विमा आलेला दिसून येतो आम्हाला. एखादा संगीतकार असेल तर संगीतकार आपल्या गळ्याचा विमा काढताना दिसून येतो. एखादा कॉफी तयार करणाऱ्या कंपनीमध्ये एखादा एम्प्लॉई असेल जो टेस्टर असेल, चेक करत असेल तर त्या जिभचा देखील विमा घेतलेला दिसून येतो. क्रिकेटर असेल, मॅच खेळणारे खेळाडू वगैरे असेल तर ते आपल्या हातापायांचा विमा देखील उतरवताना आम्हाला दिसून येतात. असा असंख्य व्यक्ती, असंख्य पद्धतीचा विमा घेताना आम्हाला दिसून येतं. अलीकडच्या काळामध्ये तर उद्योगधंदे प्रचंड वाढलेले आहेत आणि या उद्योगधंद्यामध्ये मालकाला देखील वाटतं की माझा याकडे काम करणारा नोकर हा प्रामाणिक असेलच याची गॅरंटी नाही आहे. त्या मालक आपल्या कामगाराच्या अप्रामाणिकपणाचा विमा घेऊ शकतो. तसंच जिथं कामगार काम करतात त्या कामगारांची जबाबदारी ही मालकावरती येत असते. त्यामुळे मालक आपल्या कामगारांचा विमा उतरवतो. जर कामगाराला काही अपघात घडला, काही संकट उद्भवलं, काही ऍक्सिडेंटली जर त्या कामगाराचा मृत्यू होत असेल, त्याला जर काही जखम वगैरे होत असेल तर त्याचा देखील विमा उतरवला जातो. त्यामुळे विमा हा खूप विस्तृत स्वरूपामध्ये आमच्याकडे पाहिला जातो किंवा त्याचं जे काही कार्य आहे ते कार्य चालताना दिसून येतं. तर असंख्य प्रकारच्या लोकांना वेगवेगळ्या स्वरूपाचं अनपेक्षित, अनियंत्रित अशा स्वरूपाचा जो धोका संभवतो, या धोक्याविरुद्ध बचाव व्हावा,
संकटामध्ये झालेले नुकसान भरून मिळावं या उद्देशानं असंख्य लोक एकत्र येतात. त्यांच्यामधून एखादा निधी तयार केला जातो आणि या निधीमधून ज्या एका व्यक्तीचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न हा विम्याच्या अंतर्गत केला जातो. यालाच आम्ही विमा म्हणतो. तर ही संकल्पना काय नेमकी, तर यामध्ये दोन घटकांचं आम्हाला सहकार्य असलेलं दिसून येतं. तर हे दोन घटक कुठलं, तर एक आहे विमेदार आणि दुसरा आहे विमा चालक. आता विमेदार म्हणजे कोण, ज्या व्यक्तीला वाटतं की माझ्यावरती संकट येण्याची शक्यता आहे, माझं नुकसान होणार आहे, असं ज्या व्यक्तीला वाटतं ती व्यक्ती विमा कंपनीकडे जाते आणि आपल्या जीवनाचा, आपल्या आरोग्याचा, आपल्या सुरक्षिततेचा विमा उतरवण्याची ज्याला गरज वाटते त्या व्यक्तीला तुम्ही विमेदार म्हणू शकता. दुसरा व्यक्ती कोण, तर जो व्यक्ती नुकसान भरपाई करून द्यायला तयार आहे. झालेलं नुकसान आम्ही तुम्हाला ठराविक मोबदल्याच्या पोटी तुमचं भरपाई करून देतो असं जे म्हणतो तो म्हणजे विमा चालक, थोडक्यात विमा कंपनी. ह्या दोघांच्या परस्पर सहकार्यानं, दोघांच्या कराराद्वारे हा तुम्हाला विमा अस्तित्वात आलेला दिसून येतो. दुसरी संकल्पना मधला घटक आहे कराराद्वारे जोखमीचा स्वीकार. इथं जे काय आहे, विमेदार आणि विमा चालक हे तोंडी करार नाही करत आहेत, इथं लेखी करार खूप महत्वाचा आहे. कारण 1872च्या कायद्यानुसार एखादी गोष्ट जर प्रत्यक्षात उतरवायची असेल, त्याला काही लिगल अस्तित्व प्राप्त व्हायचं असेल तर तो करार मूलतः कागदावरती येणं खूप गरजेचं असतं आणि कागदावरती घेण्याचं कार्य आमचा कराराद्वारे होऊ शकतं. त्यामुळे हे दोघं देखील विमेदार आणि विमा कंपनी हे कराराद्वारे एकत्र येतात. मग आम्ही आमच्या जीवनाचा विमा एखाद्या 10 वर्षाचा उतरवला जात असेल, 15 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा, हा बॉन्डिंग असेल, हे करार असेल की ज्याच्यामध्ये आम्ही करार करतो. मग आमच्या समजा मोटर गाडीचा विमा असेल, एखाद्या कारखान्याचा विमा असेल, तर ती मालमत्ता संपत्तीचे करार 1 वर्षासाठी असतात आणि हे करार लेखी स्वरूपामध्ये असणं गरजेचं असतं. तोंडी केलेल्या कराराला न्यायालयामध्ये कुठल्याही स्वरूपाचे व्हॅलिडिटी नसते किंवा ते मान्य धरलं जात नाही. त्यामुळे याचा जो स्वीकार होतो, म्हणजे विमा कंपनी जे स्वीकार करते ते लेखी कराराद्वारे करते की तुम्ही आमच्याकडे 15 वर्ष हप्ते भरा आणि हे हप्ते भरून झाल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याच्या पोटी जे संरक्षण असेल ते संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. जोखीम स्वीकारण्याचं मूल्य, विमा कंपनी इथं तुमच्या जीवनाला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष संरक्षण द्यायला तयार आहे किंवा तुम्हाला भविष्यामध्ये पेन्शन देण्याची तयारी दर्शवते. तुमचं मूल लहान आहे, ते 15-20 वर्षाचं नंतर झाल्यानंतर त्याच्या शिक्षणाची तरतूद आम्ही करायला लावलोय. याच्यासाठी विमा कंपनीला ठराविक काही चार्जेस द्यावे लागतात, काही मोबदल्यापोटी ही विमा कंपनी कार्य करते. कारण विमा कंपनीला देखील प्रशासनाचा खर्च आहे, तुमच्याशी कम्युनिकेशन करायचं आहे, संदेशवहन करायचं आहे, तुम्हाला पत्र पाठवायचे आहेत, याच्यासाठी काही खर्च येत असतो. तर हा खर्च भरून काढण्यासाठी विमा कंपनी तुम्ही घेतलेल्या पॉलिसीच्या बदली एक मोबदला चार्ज करते. त्या मोबदल्याला आम्ही म्हणतो विमा हप्ता. की ठराविक मोबदल्यापोटी विमा कंपनी तुम्हाला संरक्षण देणार आहे. मगाशी जी आपण जी काही व्याख्या बघत होतो किंवा थोडक्यात अर्थ जो बघितलो की असंख्य लोक एकत्र येतात आणि एक ठराविक रक्कम गोळा करतात, ती विमा कंपनीवर जमा करतात. ही ठराविक रक्कम जी गोळा केलेली आहे या ठराविक रक्कमेलाच आम्ही जोखीम स्वीकारण्याचं मूल्य किंवा विमा हप्ता म्हणतो. तुमची पॉलिसीची रक्कम वेगळी आहे आणि विमा हप्ता वेगळा आहे. समजा माझ्या जीवनाचा विमा मी 1 लाखाचा उतरवत असेल आणि विमा कंपनी मला म्हणत असेल की तुम्ही दर महिन्याला आमच्याकडे 2,000 रुपये भरा, तर 1 लाखाची ही जी झालं ही विम्याची रक्कम झाली आणि ह्या 1 लाखाच्या संरक्षणासाठी मी विमा कंपनीला दर महिन्याला किती चार्जेस द्यायला लागलोय, तर 2,000 रुपये. तर हे 2,000 रुपये म्हणजे माझा विमा हप्ता समजला जाईल. त्याच्यानंतर आहे चौथा मुद्दा, हानीचं मूल्यमापन. तुम्ही किती नुकसान झालं हे जे सांगता की माझ्या गोडाऊन मध्ये 5 लाखाचा माल होता, मला विमा कंपनी तुम्ही आग लागल्यानंतर 5 लाख रुपये द्या. विमा कंपनी 5 लाख रुपये तुम्हाला देणार नाही. पहिल्यांदा विमा कंपनी तुमच्या गोडाऊनची पाहणी करेल, तपासणी करेल, खरोखरच बाबा 5 लाखाचं नुकसान झाले काय याचं मूल्यमापन केलं जाईल आणि मग तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल. समजा आरोग्याचा विमा उतरवलाय, तुम्ही ऍक्सिडेंटल डेथचा इन्शुरन्स उतरवलेला आहे आणि तिथं जर सुसाईड होत असेल, आत्महत्या होत असेल, तर विमा कंपनी कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्हाला हानीचं मूल्यमापन केल्याशिवाय पैसे देणार नाहीये. कारण तुमचा विम्याचा प्रकार आहे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आणि इथं डेथ व्हायला ती नॅचरल डेथ होत आहे. त्यामुळे विमा कंपनी तुम्हाला जे काही भरपाई आहे ती भरपाई देत नाही. तुम्ही काय म्हणताय किंवा मला एवढी भरपाई पाहिजे त्यानुसार विमा कंपनी कधीही भरपाई दिली जात नाही. विमा कंपनी त्या हानीचं मूल्यमापन करते. त्यांचे जे अधिकारी असतात, जे काही सर्वेक्षक असतात, ती येऊन तपासणी करतात. खरोखरच मालमत्ता तेवढ्या रुपयाची जळाली काय, व्यक्तीचा मृत्यू त्याच कारणामुळे झालाय काय, हे तपासलं जातं, मूल्यमापन केलं जातं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जी काही विम्याची रक्कम आहे ती देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर आहे विमा हित.
विमा उतरवत असताना एखाद्या व्यक्तीला त्या विम्यामध्ये हित असणं गरजेचं आहे. ज्या गोष्टीमध्ये हित नाही त्या गोष्टीचा विमा उतरवला जात नाही. लक्षात घ्या, विमेहित हा एक प्रकार आहे की विमेदाराला विमा उतरवत असताना आपल्या म्हणजे व्यक्ती आपल्या जीवनाचा विमा उतरवत आहे तर त्या जीवनाच्या बाबतीत त्याला हित वाटलं पाहिजे, जगण्याची इच्छा असली पाहिजे. आणि ज्याला जगण्याचीच इच्छा नाही आहे, जो मरण्याची घाई करतोय किंवा ज्याला बाबा जीवन नको झाले, अशा व्यक्तीला विमा कंपनी विमा देणार नाही. समजा मी आज मला मरायची इच्छा आहे किंवा मला मृत्यूची खूप गरज आहे आणि मी विमा कंपनीवर म्हटलो की आज माझा विमा उतरवा, आणि दुसऱ्या दिवशी सुसाईड केला असेल, दुसऱ्या दिवशी काही मृत्यू वगैरे झाला असेल, विमा कंपनी तिथं लगेच तुम्हाला म्हणेल नाही, आम्ही विमा देऊ शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे, रस असला पाहिजे. विमा जगण्यामध्ये तुम्ही अधिकाधिक पैसा, अधिकाधिक संपत्ती, अधिकाधिक आनंद मिळवण्याचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर जीवनामध्ये तुमच्या हित आहे असं समजलं जाईल. मग ज्या व्यक्तीला जीवनच नको आहे तो विमा कंपनीकडे कशाला जाईल विमा उतरवायला? मग ते फसवण्याचा प्रकार होईल. एखादा कारखानदार, एखादा उद्योजक आपल्या कारखान्यामधील मशिनरीचा, गोडाऊनचा विमा का उतरवतो? कारण गोडाऊन जोपर्यंत आहे, माझं दुकान जोपर्यंत आहे, कारखाना जोपर्यंत आहे, मशिनरी जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत माझा व्यवसाय व्यवस्थित चालणार आहे, माझ्या प्रोडक्शन चालणार आहे. जर त्याच्यामध्ये माझं हितच नसेल तर मी विमा कशाला उतरवू? त्यामुळे विमा कंपनीने ही अट घातलेली आहे, ज्या व्यक्तीला विमा उतरवायचा असेल, संपत्तीचा किंवा इतर गोष्टीचा विमा उतरवायचा असेल, आरोग्याचा विमा उतरवायचा असेल, जीवनाचा विमा उतरवायचा असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये हित असलं पाहिजे, त्या संपत्तीमध्ये, मालमत्तेमध्ये हित असलं पाहिजे. थोडक्यात विमेहित म्हणजे काय? ज्या मालमत्तेचा तुम्ही विमा उतरवायला लागलाय त्यामध्ये तुमचं हित असणं गरजेचं आहे. ती मालमत्ता असताना तुम्हाला फायदा झाला पाहिजे, ती मालमत्ता नष्ट झाली तर तुमचं नुकसान झालं पाहिजे. अशा ज्या गोष्टीमध्ये घडतं अशा गोष्टींचा तुम्ही विमा हा उतरवू शकता, अन्यथा इतर कुठल्याही गोष्टीचा विमा उतरवू शकत नाही. जी गोष्ट असली काय नसली काय तर देखील तुम्हाला फायदा मिळवून देत असेल त्याचा विमा उतरवला जात नाही. आणि 6वा मुद्दा आहे यातला, फायद्यासाठी वापरास प्रतिबंध. की विम्यामध्ये हा फायद्याचा करार नाहीये, हा नुकसान भरपाईचा करार असल्यामुळं एखादा व्यक्ती जर हा विमा करार फायद्याच्या उद्देशाने करत असेल, म्हणजे गोडाऊन स्वतःच आग लावून देत असेल की ज्या मालाची किंमत बाबा 0 व्हॅल्यू झालेला आहे, माल माझा बाजारपेठेमध्ये खपत नाहीये, चला गोडाऊनला आग लावून देऊया आणि विमा कंपनीकडे आपण पैसे काढूया, असं जर एखादी व्यक्ती करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कारण विमा हा फायद्याचा करार नाही आहे, हा नुकसान भरपाईचा करार मानला जातो. इथं तुम्ही विमा कंपनीशी प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला काही आजार झालेला असेल, रोग झालेला असेल तर त्याने विमा कंपनीला पहिला सांगितलं पाहिजे की बाबा माझं आरोग्य व्यवस्थित नाही आहे, मला रोग झालेला आहे किंवा मला आजारी आहे, अशा स्वरूपाची सर्व पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे. विमा उतरवल्यानंतर त्या व्यक्तीनं निर्धास्त राहणं गरजेचं नाहीये, त्यानं जागरूक असावं. विमा घेण्यापूर्वी ज्या मालमत्तेची तो काळजी घेत होता तेवढीच त्यानं काळजी विमा उतरवल्यानंतर देखील घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी ऍक्सिडेंटल इन्शुरन्स उतरवला असेल तर भरमसाठ गाडी फास्ट चालवून मला नाही चालणार आहे, मी माझ्या जीवनाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मी कारखान्याचा किंवा गोडाऊनचा विमा उतरवला असेल तर माझा आता विमा आहे, विमा कंपनी काय असेल ते बघून घेईल, मी गोडाऊनची दारं उघडी सोडतो, रात्रंदिवस मी जे काही गोडाऊन मध्ये एखादा वॉचमन आहे तो वॉचमन देखील ठेवत नाहीये, आता उघडं राहून दे, काय झालं नुकसान तर विमा कंपनी आहे असं म्हणून चालणार नाहीये. तर तुम्हाला त्या मालमत्तेचं जे संरक्षण असेल ते संरक्षण करण्याची जबाबदारी ही अंतिमतः तुमच्यावरतीच असेल. मालमत्ताचं नुकसान होत असेल तर ते नुकसान कमी कसं होईल याचा देखील तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. की आता माझ्या कारखान्याला आग लागलेली आहे, अजून जळू दे, अजून जळू दे, अजून नुकसान होऊ दे असं म्हणायचं नाही. तर ती आग लागलेली असेल तर त्यावेळेला तुम्ही पाणी टाकण्याचा, फायर ब्रिगेडला बोलवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे की माझं नुकसान कमी कसं होईल याचा देखील प्रयत्न हा विमेदाराने करावा अशी अपेक्षा या विम्यामध्ये केली जाते. तर ही संकल्पना विम्याचं मानली जाते किंवा विम्यामध्ये अशा स्वरूपाच्या सर्व गोष्टींचा समावेश होताना दिसतो. इतर 2 घटकांचं सहकार्य तुम्हाला दिसेल. कराराद्वारे जोखमीचा स्वीकार झालेला दिसून येईल. जोखीम स्वीकारण्याचं मूल्य विमा हप्ता मी त्या विमा कंपनीला देतो आणि त्याच्या मोबदल्यापोटी विमा कंपनी मला संरक्षण देते. झालेल्या नुकसानाचा विमा कंपनी मोजदाद करते, मोजमापक तपासणी केली जाते आणि मग तुम्हाला झालेलं नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला विमेहित वाटतं अशा गोष्टींचाच तुम्ही विमा उतरवू शकता, इतर गोष्टींचा तुम्ही विमा उतरवण्यास विमा कंपनी परमिशन देत नाही. हा विमा करार फायद्यासाठी घेता येत नाहीये, कारण विम्याचा मूळ उद्देश आहे नुकसान भरपाई करणं. त्यामुळे नुकसान भरपाईची जी काही भरपाई असेल ती प्रामाणिकपणे विमा कंपनी देण्याचा प्रयत्न करते आणि विमेदाराने देखील ते प्रामाणिकपणे मिळवण्याचा प्रयत्न करावा.